नमस्कार. एकाक्षी MPSCमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आदरणीय देवा जाधवर सरांची ही 73वी चालू घडामोडीची आवृत्ती, ज्याच्यात 600 सराव प्रश्न दिलेले आहेत, तर ते 600 सराव प्रश्न आपण काही व्हिडिओजच्या माध्यमातून कंप्लीट करत आहोत. तर आजचा आपला कितवा पार्ट आहे? 7वा पार्ट आहे. आपले 300-350 प्रश्न झालेले आहेत. आपण पुढचे प्रश्न बघणार आहोत. बघा, आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी 2 गोष्टी सांगायच्या आहेत मला, की मी एखादं लेक्चर म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी डिजिटल बोर्डवर पहिलं लेक्चर आलं माझं, ठीक आहे, जे मी पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी ते लेक्चर चालू केले, किंवा अजून एखादी सिरीज चालू केली. म्हणजे याचा अर्थ असा तर नाही आहे अजिबात की मी ज्या बाकीच्या सिरीज चालू केलेल्या आहेत त्या मी बंद करते किंवा माझं त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं, ठीक आहे. आणि ही 600 प्रश्नांची सिरीज तर अजिबातही बंद मी करणार नाही आहे, कारण हे पुस्तक मी घेतलंच त्यासाठी आहे आणि तुमच्यापेक्षा जास्त मला खूप इच्छा आहे हे 600 प्रश्न कंप्लीट करून घेण्याची. फक्त काय होतं, माझ्याकडे वेळेचा पण अभाव असतो, बाकीच्या जबाबदाऱ्या पण असतात, पुन्हा ऑफलाईन लेक्चर्स पण असतात आणि अजून बाकीच्या सगळ्या गोष्टी करून मग मला ह्या गोष्टी याच्यात बसवाव्या लागतात. त्याच्यानंतर जर 600 प्रश्न कंप्लीटच करून घ्यायचे आहेत तर अगदी सोपं आहे. उत्तरं दिलेले आहेत, प्रश्न आहेत, 4 ऑप्शन आहेत, मी टिक करून लगेच तुम्हाला वाचून दाखवू शकते. पण तुम्हालाही माहिती आहे मला मानसिक समाधान त्यात अजिबातही लाभत नाही. मी कशा पद्धतीने शिकवते हे तुम्हाला सगळं माहिती आहे. आता आजचा व्हिडिओ तयार करण्यासाठी मी सकाळपासून वाचती आहे. एक प्लेन रीडिंग केलं आणि त्याच्यानंतर पुन्हा सेकंड रीडिंग केलं आणि बाकीच्या काय ज्या गोष्टी आहेत त्याच्या आजूबाजूच्या त्या शोधण्यासाठी मला वेळ द्यावा लागतो. आणि तुम्हाला सांगते, ज्या गोष्टी मागे काही गोष्टी अडलेल्या असतात त्यांची उत्तरंही पुढच्या व्हिडिओमध्ये मिळत जातात. त्यामुळे अशा गोष्टींना वेळ लागतो. दुसरी गोष्ट अजून एक महत्त्वाची, जिथे मी ऑफलाईन लेक्चर्स घेते तर आमच्या सरांनी मला सांगितलं, मला म्हणजे आमच्यासोबत इतर शिक्षकांनाही, ज्यांना डिजिटल बोर्डवर किंवा ऑनलाईन ज्यांना लेक्चर्स घ्यायचे असतील ते तुम्ही घ्या. आता हे लेक्चर्स माझ्याही यूट्यूबला अपलोड होतात आणि इव्हन सरांच्याही, त्यांचंही यूट्यूब चॅनल आहे, ठीक आहे, लक्ष करिअर अकॅडमी नाशिकची, हे त्यांचंही स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे. सर म्हणे तुम्ही तुमच्याही याच्यावर अपलोड करू शकता, त्यांच्या त्याच्यावर होणारच आहे, कारण त्यांचं स्क्रीन अंडर मी व्हिडिओ बनवते, त्यांच्याच बॅनर खाली ते व्हिडिओ येणार आहे, ठीक आहे. तरी मी ते माझ्या ह्याला अपलोड करते आहे. आणि त्यात मी विषय काय निवडला आहे? पोलीस भरतीचा. आता मला जे सांगायचं आहे ते कृपया नीट समजून घ्या, त्याच्यामागे मतितार्थ खूप मोठा दडलेला आहे. बघा, खूप आधीपासून मला पोलीस भरतीसाठी तुम्ही लेक्चर सिरीज चालू करा हे खूप जण सांगत आलेले आहेत, बरोबर. मी तुम्हाला त्याविषयी माझे मुद्दे पण मांडलेले आहेत की ते माझ्याकडून कंप्लीट होणार नाहीच आहे. ती मी त्याच्यात हात कसं काय घालू, ऑलरेडी खूप सिरीज रन होत होत्या, बरोबर. पुन्हा माझी फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट पण 500 ते 700-800 रुपयांचे ते पुस्तकं असतात, बरोबर. म्हणजे ते घ्यायचे आणि ते पूर्ण होणार पण नाही. आणि मी हे पण सांगितलं, ज्या सिक्वेन्सने किंवा ज्या फ्रिक्वेन्सीने तुम्ही अभ्यास करता त्या फ्रिक्वेन्सीला माझे व्हिडिओ मॅच झाले पाहिजे. म्हणजे तुम्ही पुढे वाचून निघून जा, माझे व्हिडिओ पडत नाही ह्या सगळ्या गोष्टींचा. मी पण एक मानव आहे, त्यामुळे तुम्ही फक्त मला यंत्र म्हणून नका बघू. मी म्हणजे आता जेवढे लोक मला ओळखत आहेत ना, त्यांना ॲटलिस्ट थोडंफार माझा स्वभाव माहिती झाला असेल की मी अशी प्रामाणिकपणे चालणारी विद्यार्थी म्हणते, एक मुलगी आहे. तर म्हणजे एक तर मला कोणाशी खोट्या कमिटमेंट करायला आवडत नाही. जे काही खरं आहे ते मी खरं सांगते. आणि जर मी फक्त माझा स्वार्थाचा विचार करत नाही, तसं तुम्ही पण फक्त त्या दृष्टिकोनातून नका बघू की फक्त मॅडमने हेच घेतलं पाहिजे, तेच घेतलं पाहिजे. आता मला सांगायचं काय आता ते समजून घ्या. तर जेव्हा मला संधी मिळते की आता इथे मी काही गोष्टी कव्हर करू शकते, जेव्हा मला ही अपॉर्च्युनिटी आली, आम्हाला विचारण्यात आलं, मला सरांनी विचारलं की मॅडम तुम्हाला तुमच्या पद्धतीने कोणते व्हिडिओ घ्यायचे असतील तर माझ्याकडून तुम्हाला परमिशन आहे. त्याच्यात आता मी डॉक्टर आहे म्हटल्यावर मला अर्थातच सायन्स, मी जिथेही जाते तिथे मला सायन्सची ऑफर येते. असं मी जरी डॉक्टर असली तसं सायन्स माझा काय पार्ट ऑफ इंटरेस्ट तसा काही खूप नाही आहे, ठीक आहे. माझा करंट अफेअर्स आहे, इतर सब्जेक्ट आहे. मला बाकीचे विषय मी घेऊ शकले असते. माझी पहिली काय होती, मी सरांना सांगणार होती की सर आपण पूर्ण पॉलिटी एक ट्रिक्सच्या स्वरूपात पूर्ण पॉलिटी कंप्लीट करून घेऊ, म्हणजे बाकीचं एक्सप्लेन नाही करायचं, पण इतके व्यवस्थित ट्रिक्सच्या स्वरूपात पॉलिटी कंप्लीट करून घ्या, आपण त्याची सिरीज राबवू. त्याच्यानंतर माझ्या डोक्यात आलं, अरे आपल्याला जर ही संधी मिळते तर आपण पोलीस भरतीच्या स्टुडंटसाठी इथे काहीतरी करू शकतो. कळतंय का तुम्हाला?
जर मी त्या संधीचं सोनं करते आहे तर माझी इच्छा काय आहे की तुम्हीसुद्धा ते व्हिडिओ बघायला पाहिजे. एवढी तर माझी माफक इच्छा आहे ना. आणि एवढं तर हे बघा, जर मी इथे पुस्तक दाखवून शिकवते, तुम्ही ते लेक्चर जाऊन बघा. मला भयानक प्रिपरेशन लागतं, भयानक. म्हणजे इथल्यापेक्षा मला इथे तर लागतं, त्याच्या दुप्पट तिप्पट प्रिपरेशन मला डिजिटल बोर्डवर शिकवण्यासाठी लागतं. तुम्ही तिकडे जा, माझा डिजिटल बोर्डवरचा तो व्हिडिओ बघा, ज्यांनी बघितला नाही आहे ते. जर तुमच्याकडून पोलीस भरतीचे, आणि मी हे पण सांगते, तुम्ही फक्त पोलीस भरतीचे ते प्रश्न आहेत म्हणून ते बाकीच्या गोष्टींना उपयोगाचे नाही आहे, हे तर चुकीची कन्सेप्ट आहे. हां, मी माझ्या वर्गातल्याच ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना सांगितलं होतं हे सगळं, की पोलीस भरतीचा एक प्रश्न मी तुम्हाला विचारते. कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? एकानेही नॉर्थचं राज्य उत्तर प्रदेश उत्तर दिलं नाही, सगळे साऊथचे घेत होते. आणि एका दुसऱ्या बॅचला विचारलं, त्याच्यातले 2-3 जणांना माहिती होतं, पण बाकीचे 8 इंडियन क्लासिकल डान्सेस कोणालाही माहिती नव्हते. जर तुम्ही स्वतःला राज्यसेवेचे किंवा कंबाईनचे UPSCचे विद्यार्थी समजतात, तर मग तुम्हाला 8 क्लासिकल डान्सेस पाहिजे, माहिती पाहिजे का नाही? जर ह्या लेवलचे प्रश्न पोलीस भरतीला आहे, मग तुमचं काम आहे की तुम्ही तिकडे जाणं, ते व्हिडिओ बघणं. आणि खास करून मी जर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये आणि क्वालिटी लेक्चर देण्याचा प्रयत्न करते आहे, तर तुम्ही का नाही बघत? आणि मी तुम्हाला एक सांगते, जर पोलीस भरतीच्या डिजिटल बोर्डवर शिकवणाऱ्या गोष्टींना जर व्ह्यूज आले नाही, तर 100% मी ती सिरीज बंद करेल आणि मी माझ्या पद्धतीने करेल. मग माझ्या पद्धतीने जर मी केली ना, तर त्याला व्ह्यूज येऊ दे, नाही तर नाही येऊ दे, मग ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी राहील. कारण माझं म्हणणं काय आहे, तुम्ही ते बघणं, तुम्ही जर, मी कधी आत्तापर्यंत माझं यूट्यूब चॅनल स्टार्ट झालं ते आत्तापर्यंत तुम्ही जाऊन बघा, मी एकाही व्हिडिओमध्ये हे म्हटलं नाही, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल, यूट्यूब चॅनल. कोणत्याही व्हिडिओमध्ये मी असं म्हणणार पण नाही. पण मी तुम्हाला काय म्हणते आहे, मी जर तुमच्यासाठी कष्ट करते आहे, मी तिथेही पोलीस भरतीचे, बरं तो ग्रुप मला खूप पोलीस भरतीसाठी आलेले आहेत, मग मी जर जेव्हा मला संधी मिळते आणि त्या संधीचा मी तिथे तुमचा विचार करते, मग तुमचं पण काम आहे तिथे जाणं आणि ते व्हिडिओ बघणं, बरोबर? हे माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे, इथे मी तुमच्याशी जास्त वेळ बोलू शकते, तिथे मी तुमच्याशी जास्त वेळ बोलू शकत नाही. ते माझं यूट्यूब चॅनल नाही आहे ऑफिशियल, ते आमच्या सरांचं, आदरणीय अतुल निकुंभ सर, ते खूप चांगल्या पद्धतीने हँडल करतात. आणि ते सरही तुम्ही बघितले तर उदारमतवादी सर आहेत, ते संकुचित वृत्ती नाही आहे त्यांची, कळलं? तर मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की तुम्ही जेवढे जास्त ते व्हिडिओ, जर ज्यांना गरज आहे, तुम्ही एकदा ते लेक्चर बघा. तुम्हाला इथे तर माझे शिकवणं आवडतं हे मला माहिती आहे, तुमच्या कमेंटमधून पण मला कळतं. तिथेही काही विद्यार्थ्यांनी कमेंट केलेले आहे, पण जो भरभरून प्रतिसाद तुम्ही मला देता, तसंच पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी जर मी राबवते आहे, तर तुमचं पण ते आद्य कर्तव्य आहे की मॅडमने आपल्यासाठी राबवलं आहे, मॅडमने कुठेतरी आपला तो विचार केला आहे, तर आपणही त्याला रिस्पॉन्स दिला पाहिजे. आणि जर नसेल तुमचा रिस्पॉन्स, तर मी 100% मी ते सिरीज पूर्ण बंद करेल. मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, मी तुमच्यासाठी सिरीज चालू केलेली आहे, तर ती बंद करण्याची जबाबदारी पण माझी आहे. आणि त्यात मला कोणतंही मात्रही दुःख नसेल, त्यापेक्षा मी माझ्या इच्छेने घेते. मग मी जिथे दुसऱ्यांचा विचार करून ती सिरीज राबवती आहे, पण तिथे माझा विचार केला जात नसेल, तर 100% ती सिरीज मी 100% बंद करेल, हे मी तुम्हाला इथे शब्द देते. एकदा तुम्ही जा, त्याची क्वालिटी बघा. कमेंट करणाऱ्यांनी केलेले आहेत, चांगल्याच कमेंट केलेल्या आहेत, ज्यांना खूप आवडलं आहे. पण माझं म्हणणं काय आहे, आणि मला ज्यांनी बघितले, माझं फर्स्ट ॲपिरियन्स होता डिजिटल बोर्डवर, म्हणजे आमच्या एका सरांनी बघितला, मी 10वी 11वी 12वीला त्यांच्याकडे होते. जेवढ्यांनी बघितलं त्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीने ॲप्रिशिएट केलेलं आहे की बोलण्याचं स्किल आहे, तू छान बोलतेस आणि प्रॉपर कॉन्व्हर्सेशन करण्याचं स्किल तुझ्यामध्ये आहे. मला माझं कुठेही कौतुक करायचं नाही आहे, पण मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही जास्तीत जास्त जेवढा तो व्हिडिओ फिरवाल, जेवढा जास्त तुम्ही तो कराल, तेवढं मला हुरूप येईल आणि तेवढे मग डिजिटल बोर्डावरचे मी ते व्हिडिओ आणेल. तो पहिलं लेक्चर होतं, मी त्याच्यात पहिल्या लेक्चरमध्ये मी थोडेसेच प्रश्न झाले, पण अर्ध्याच्या पुढे तो व्हिडिओ गेला. विचार करा, पहिल्या याच्यात 38 प्रश्न होते, आता ते बाकीचे प्रश्न मायनस करून 30-32 प्रश्न तरी मला पुढच्या लेक्चरमध्ये आणायचे आहेत. म्हणजे तो व्हिडिओ बघा 1.5-1 तासाचा व्हायला काही हरकत नाही. मला माहीत नाही किती होईल, पण 1 तासाच्या पुढे तो जाईल, जर मी प्रश्नांची संख्या वाढवली तर. कारण मी असं विचार करते आहे, जर तुमचा रिस्पॉन्स चांगला असेल तर एकेका शहराच्या पोलीस भरतीला जे काही 2024मध्ये प्रश्न आले आहे, एक जिल्हा कंप्लीट करून मोकळं होऊन जायचं.
एक एक जिल्हा कंप्लीट करून मोकळं होऊन जायचं, जेणेकरून मग तुम्हालाही त्या गोष्टीचा फायदा होईल. पण तुम्ही जर मला रिस्पॉन्स केला, तुम्ही जर मला सगळं सांगितलं, व्यवस्थित कमेंट्स केल्या, व्ह्यूज आले, मला लाईक्स आले, तर मला तो हुरूप राहील. नाही तर त्याचा रीच जर वाढत नसेल, तुम्हाला इंटरेस्ट नसेल, तर मलाही कोणताही इंटरेस्ट नाही आहे, काडी मात्र इंटरेस्ट नाही आहे स्वतः कष्ट करून तिकडे व्हिडिओ बनवणं. मी ट्रॅक बदलेल, मी बाकीचं घेईल, सायन्सचे टॉपिक घेईल, बाकीचे मी करंटचे एक एक मोठा टॉपिक घेऊ शकते. मग तिथे माझ्या पद्धतीने घेईल. तिथे नाही आले व्ह्यूज तरी काय नाही, त्याला मी रिस्पॉन्सिबल राहील. माझ्या पद्धतीने मी जाणार तिथे. ठीक आहे. मी आज खूप दिवसांनी, खूप महिन्यांनी अवांतर बोलले. जे कोणी नवीन असतील ते पहिल्यांदा मला ऐकत असतील तर मी पहिल्यांदा अवांतर बोललेले आहेत, जास्त बोललेले आहेत. पूर्वी बोलत होते, आज खूप दिवसांनी बोलले. ठीक आहे, आपण आपल्या लेक्चरकडे वळूया. आजचा आपला 7वं लेक्चर आहे. पहिला प्रश्न बघा काय आहे. 9वे फौजदारी कायदे भारतात कधीपासून लागू झाले? तर याचं उत्तर काय आहे? तर 1 जुलै 2024. ठीक आहे. 1 जुलैला अजून कोणता डे असतो सांगा बरं? GST डे असतो. ठीक आहे, वस्तू आणि सेवा कर दिन असतो. तर 2017ला GST लागू झालं होतं आपल्या देशामध्ये, त्यामुळे GST डे पण 1 जुलैला असतं, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नवीन फौजदारी कायदे कधी लागू झाले? 1 जुलै 2024. ही गोष्ट लक्षात ठेवा. बरं, कोणाला माहिती नसेल तो व्हिडिओ, तर तो व्हिडिओ ऑलरेडी काल अपलोड झालेला आहे. तुम्ही यूट्यूब चॅनलला जाऊन बघा, आणि नाही सापडला तर मला कमेंटमध्ये मेन्शन करा. मी कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक देईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. पुढे तर आता थोडंसं आपण काय करू, त्या कायद्यांविषयी थोडक्यात माहिती बघून घेऊ. बघा, तर द 3 न्यू इंडियन क्रिमिनल लॉज दॅट टूक इफेक्ट ऑन जुलै 1, 2024 आर द, बघा त्यांचे मराठी नावं आपल्याला 100% माहिती पाहिजे. भारतीय न्याय संहिता, ज्याला आपण BNS म्हणतो, द भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS, and the Bharatiya Saksha Adhiniyam BSA. These are the new names for the Indian Penal Code. इंडियन पिनल कोडला काय म्हणतात? भारतीय न्याय संहिता BNS. नंतर द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर CRPC, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, अँड द इंडियन एव्हिडन्स ॲक्ट रिस्पेक्टिव्हली. म्हणजे काय? भारतीय साक्ष अधिनियम, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट. अजून एक मला एक आठवलं, हे पोलीस भरतीसारखंच, म्हणजे मागणी तर करणार पण बघणार नाही. मग मागणी करतात कशासाठी मला हे समजत नाही. म्हणजे आधी पण पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा तांत्रिक प्रश्न होते, त्याच्यासाठी पण एका स्टुडंटची कमेंट होती, त्यांच्यासाठी मी सिन्सिअरली चालू केलं. म्हणजे माझ्यासाठी एक एक स्टुडंट फार महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्ही फक्त असं सेल्फिश रिलेशन नका ठेवू, माणुसकीचं रिलेशन ठेवा. म्हणजे मी तरी माझ्या आयुष्यात तशी आहे. म्हणजे मी कधीच पैशासाठी किंवा स्वार्थासाठी एखाद्याशी नातं नाही जोडत. माझं आधी भावनिक नातं जोडतं, नंतर बाकीच्या गोष्टी येतात. तुम्ही बघा कमेंट सेक्शनमध्ये पण मी कोणाला वगळत नाही. मी प्रत्येकाला, ॲटलिस्ट मला व्हिजिबल होता तर प्रत्येकाला समान पातळीवर धरते. माझ्यासाठी ना कोणी मोठं आहे ना कोणी छोटं आहे, सगळे एका पातळीवर आहे. तर पोलीस भरतीसारखंच मला तुम्हाला सांगायचं होतं की तुमच्याकडून मागणी असते, मॅडम सायन्स पण घ्या. आणि सायन्स जेव्हा मी घेते सरळ सेवेसाठी, व्ह्यूज येत नाही, तुम्ही लोक बघत नाही, मग मी का करायची खटपट? कळते का तुम्हाला? जर तुम्हाला तुमच्याकडून मागणी येते मॅडम सायन्स घ्या आणि तुम्ही लोक सायन्स बघत नाही, तर मग ह्या गोष्टी माझ्यासाठी खरंच म्हणजे कारण त्या मी तुम्ही म्हणता म्हणून घेतलेल्या असतात, फक्त तुमच्या खातर मी त्या गोष्टी घेतलेल्या असतात. बरं, एक विद्यार्थी नाही म्हणत, अशा मला बऱ्याच कमेंट्स येतात, म्हणून मी स्टार्ट करते. एखाद्या विद्यार्थ्याची कमेंट आली, मग त्याच्यासाठी मी हे गृहीत धरते की नाही, ह्या विद्यार्थ्यासाठी मला बनवायचं आहे, व्ह्यूज कमी येऊ शकतात, ही माझी मानसिकता असते ऑलरेडी. कारण आता एकदा एका सरांनी सांगितलं होतं, मॅडम कंबाईन ग्रुप B मुख्य परीक्षेसाठी B आणि Cसाठी सायन्स अँड टेकचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही घ्या. त्यांनी मला एकदा दोनदा तीनदा आठवण दिली. मला माहिती आहे त्या एका विद्यार्थ्यासाठी मी बनवती आहे, व्ह्यूज कमी येऊ शकतात. पण त्या अनुषंगाने जेव्हा मी व्हिडिओ बनवले त्या विद्यार्थ्याचा थँक्यूचा मेसेज तर आला, पण बाकीच्यांना पण त्या गोष्टीचा फायदा झाला. इथे मी कन्सिडर करते. पण जेव्हा तुमच्या खूप कमेंट येतात आणि जेव्हा मी तुमच्यासाठी वेळ देऊन बनवते तेव्हा तुम्ही बघत नाही, तेव्हा मग मला इंटरेस्ट राहत नाही त्या गोष्टी बनवण्याचा. म्हणजे फक्त तुम्ही मला ह्या कन्सिडर नका करू की आहे मॅडम आहे, आम्ही सांगू तेव्हा ते अवेलेबल राहतील, असं नाही आहे. मला माहिती आहे माझ्या आयुष्यात मी काय तारेवरची कसरत करते.
मला काय त्रास होतो माझ्या आयुष्यात ह्या गोष्टी मला माहिती आहे, पण मी भावनिक नातं जपते प्रत्येक विद्यार्थ्यासोबत, ऑफलाईन विद्यार्थ्यांसोबत पण आणि तुमच्यासोबतसुद्धा. आता ऑफलाईनचे विद्यार्थी तर मला प्रत्यक्षात बघतात, त्यामुळे त्यांचं माझी फ्रिक्वेन्सी मॅच व्हायला लागली. त्यांना कळायला लागलं आहे मॅडमचं नेचर कसं आहे म्हणून. जर तुम्हाला ते समजत नसेल तर मग मला ह्या गोष्टीचं वाईट वाटेल की अरे एवढं मी तुमच्यासाठी करते आहे, पण त्याची तू कोणाला कदर नसेल तर मग मी फुल स्टॉप देईल, बऱ्याच गोष्टींना फुल स्टॉप देईल. पुढे बघा, 3 ऑक्टोबर 2024 रोजी भारत सरकारच्या, तसंच तांत्रिक प्रश्न पोलीस भरतीचे काहीतरी होते, ते पण एका स्टुडंटसाठी मी स्टार्ट केले होते. तिथेही मी कन्सिडर केलं की ठीक आहे, व्ह्यूज कमी येऊ शकतात फक्त त्या एका स्टुडंट, आणि तिथे पण मी काय विचार करते, अरे एक स्टुडंट जरी विचारतोय तरी आपल्यासाठी त्याची भावना, त्याचा रिस्पेक्ट, म्हणजे त्याला जे काही आपल्याविषयी वाटतं किंवा ते आपल्या इतकं याच्याने सांगतात ते आपल्याला करणं आणि मला आतून वाटतं त्या विद्यार्थ्याला ते द्यावं म्हणून. पण जेव्हा कृतज्ञतेची पण भावना नसते ते विद्यार्थी गायब होऊन जातात. मी व्हिडिओ बनवत राहते, मग मला त्या गोष्टीचं वाईट वाटतं. अरे समोरचा जर फक्त आपल्याला टेक इट फॉर ग्रँटेड धरतोय किंवा त्याला आपल्याशी कोणतंही भावनिक नातं नाहीच आहे, तो फक्त आहे एक यूट्यूबरला मॅडम आहेत आपण सांगितलं का त्या बनवतील, तर ह्या मेंटॅलिटीचे लोक मला अजिबातही आवडत नाही. कळलं? म्हणजे एका सरांनी तर सांगितलं होतं की मॅडम जी राजेश भराटे सरांची सिरीज आहे ती कॉन्स्टंट चालू ठेवा किंवा त्याचे लेक्चर्स काय येत नाही आहे. मी रात्री 2:अडीच झाले होते, म्हटलं अरे एक विद्यार्थी त्या गोष्टीसाठी वाट बघतोय, तर आपण मग मी माझं जे काही रुटीन वर्क होतं ते मी केलं आणि नंतर फक्त म्हटलं अरे कोणाला तरी त्या पुस्तकाची उत्सुकता लागली आहे, ते पुस्तक हवं आहे त्याच्या दृष्टीने मी 2 व्हिडिओ निम्म्या रात्री टाकले होते. पण ते टाकूनसुद्धा जर समोरच्या व्यक्तीला कदर नसेल, त्यांचं कोणतेही ती कृतज्ञतेची भावना नसेल, आणि ऑब्व्हियस आहे ना, जर तुम्ही कोणासाठी तरी काहीतरी करतायत तर 1-2 मिनिट लाईट गेली आहे. आणि मग मी जागून व्हिडिओ तयार करते, पण मग रिस्पॉन्स नाही आला किंवा नाही तसं मला म्हणजे कळतं ना तुम्हाला, तर त्या गोष्टीचं मला नक्कीच वाईट वाटतं. तर असं करू नका. तुम्ही जितका छान रिस्पॉन्स द्याल तितकी मी ती सिरीज व्यवस्थित, म्हणजे मी सगळ्या माझ्या पद्धतीने ज्या चालू केल्या त्या तर मी चालूच ठेवणार आहे, पण ज्या तुमच्यासाठी फक्त मी चालू केलेल्या आहे त्यांना तरी तुम्ही कंटिन्यू राहा असं मला सांगायचं आहे. आता लाईट गेलेली आहे, आता कधी येईल काय माहिती. आता सध्या तुम्हाला जेवढं दिसत असेल ना तेवढं फक्त ॲडजस्ट करा, लाईट आल्यावर बघू आपण. ठीक आहे, बघा 3 ऑक्टोबर 2024 रोजी भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयात एकूण 5 भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. यातील योग्य पर्याय निवडा. बघा हा प्रश्न बघण्याच्या आधी आपलं जे काही हे चालू होतं, लाईट आलेली आहे, हे जे आपलं चालू होतं तर कशाला काय म्हणतात त्याच्यात आपण ते त्यांचे इयर पण बघून घेऊ. भारतीय न्याय संहिता 2023, तर तो काय त्याचं नाव, इंडियन पिनल कोड म्हणजे IPC 1860चं आहे, हे नीट लक्षात ठेवा. 1860 IPC. नंतर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS 2023, कशाचं नाव आहे ते, क्रिमिनल प्रोसिजर कोड CRPC 1973चा. आणि नंतरचा काय आहे तर भारतीय साक्ष अधिनियम म्हणजे काय, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट ऑफ 1872. म्हणजे याच्यात तुम्ही हे बघा, तुम्हाला हे कळेल की बघा 1800 मधले 2 ॲक्ट आहे, एक 1860चा आहे IPC आणि एक 1872चा आहे कोणता, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट. आणि जो CRPC आहे तो कधीचा आहे, तो 1973चा आहे. त्यामुळे हे वर्ष पण जोड्या लावायच्या स्वरूपात 100% विचारू शकतात. पुढे 3 ऑक्टोबर 2024 रोजी भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयात एकूण 5 भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. यातील योग्य पर्याय निवडा. तर बघा कोणत्या भाषेला, कोणत्या त्या 5 भाषा आहेत तर ज्यांना 3 ऑक्टोबर ही तारीख पण लक्षात ठेवा. 3 ऑक्टोबर ज्या मी सांगते त्याच्या मागे काहीतरी अर्थ असतो.
ठीक आहे. 3 ऑक्टोबर 2024 भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयात एकूण किती 5 भाषेला, यापूर्वी किती भाषा होत्या 6 भाषा होत्या, आता एकूण भाषा किती झाल्या म्हणजे 11 झाल्या अभिजात प्राप्त भाषा. ठीक आहे. तर बघा 3 ऑक्टोबर 2024 रोजी भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयात एकूण 5 भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. यातील योग्य पर्याय काय आहे बघा, मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली. आता ह्या वर्षीचं विचारताय ना ते 2024चं, तर बघा उत्तर कसे कॅन्सल होतात. इथे तमिळ आहे, तमिळला तर खूप आधी सगळ्यात पहिले ज्याला मराठी भाषेचा दर्जा मिळाला होता ते तमिळच होतं. त्याच्यानंतर बघा संस्कृतला पण त्याच्यानंतर मिळालेलं, आधी तमिळ त्याच्यानंतर संस्कृत, त्याच्यानंतर कन्नडला पण ऑलरेडी मिळालेलं आहे. त्यामुळे हे 3 ऑप्शन गेले. मग उरतं कोणतं, शेवटचं ऑप्शन. मी तुम्हाला सगळे पाठ करून घेणार आहे. बघा जर आत्ता मराठी अभिजात भाषा प्राप्त झालेल्या भाषा कोणत्या आहेत बघा, मराठी, पाली, प्राकृत, आसामी, बंगाली. लक्षात कसं ठेवायचं, ABMP2 म्हणजे असं लक्षात ठेवा, AB फॉर एक तर AB डायरेक्ट A नंतर B येतो ABCDचा, AB लक्षात ठेवा, आणि MP मध्य प्रदेशवरून किंवा काही पण कोरिलेट करून, पण इथे MP2. किंवा मग असं लक्षात ठेवा, AB फॉर अमिताभ बच्चनजी, मराठी पण बोलतात ते कधी कधी किंवा महाराष्ट्रात राहतात अमिताभ बच्चन, आणि M फॉर महाराष्ट्र. P तर असंच कोरिलेट करून ठेवा, P2 मग A फॉर काय आसामी, B फॉर बंगाली, M फॉर मराठी, आणि P2 पाली आणि प्राकृत. ह्या गोष्टी अशा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर याच्यापूर्वी आता किती झाले 5, याच्यापूर्वी 6 होत्या, त्या कसं लक्षात ठेवायचं ते बघा. त्याची ट्रिक आहे, तसं तेल का मी लावू, तसं तेल का मी लावू, त वरून तमिळ, स वरून संस्कृत, तेल वरून तेलगू, का वरून कन्नड, मा वरून मल्याळम, लावू वरून काय, लावूचा ऊ घ्यायचा, ओडिया. ठीक आहे. किती झाल्या, एकूण 6 भाषा झाल्या. आता बघा त्यांचे वर्ष पण आपण पाठ करायचे. एकदा आपण हे पाठ केलं की तसं तेल का मी लावू, हे सलग पाठ केलं की आपल्याला सलग त्या भाषा लक्षात राहतात. फक्त पहिले पहिला तो जो आहे तो तमिळसाठी आहे. सगळ्यात आधी अभिजात भाषा प्राप्त झालेली राज्य किंवा भाषा कोणती आहे तर तमिळ आहे, सर्वात प्राचीन जी भाषा आहे. ठीक आहे. तमिळ, मग संस्कृत, मग तेलगू, कन्नड, नंतर मल्याळम, ऊ फॉर ओडिया. तर बघा त्याचे वर्ष कसे लक्षात ठेवायचे, एकदा या सिक्वेन्सने पाठ झालं की वर्ष कसे लक्षात ठेवायचे, 2004, 5, 8, 8, 13, 14. 2004 पासून स्टार्ट करायचं, 2004, 5, मग 8, 8 आणि मग 13, 14. ठीक आहे. अशा पद्धतीने पाठ करायचं. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न काय आहे, योग्य विधाने किंवा विधान ओळखा. तर हे दोन्हीही विधानं जे काय आहेत, हे दोन्हीही विधानं काय आहेत, योग्य आहेत. आणि काय विचारलं आहे, 2024ची 71वी मिस वर्ल्ड कोण झाली, क्रिस्टिना पिचकोवा, जी झेक रिपब्लिकची आहे. आणि 2025ची 72वी मिस वर्ल्ड ओपल सुचाता चुआंगश्री, जी थायलंडची आहे. 2025ची रिसेंटची कोण झाल्या, थायलंडची ओपल सुचाता चुआंगश्री. आणि 2024ची कोण झालेली, झेक रिपब्लिकची कोणती, क्रिस्टिना पिचकोवा. मग आपल्याला हे माहिती पाहिजे की भारतातल्या किती झालेल्या आहेत. तर भारतातल्या एकूण किती झालेल्या आहेत, 6 झालेल्या आहेत काय मिस वर्ल्ड. तर बघा पहिले कोण, रीटा फारिया, नंतर ऐश्वर्या राय बच्चन, नंतर डायना हेडन, नंतर युक्ता मुखी, नंतर प्रियंका चोप्रा, नंतर मानुषी चिल्लर. तर लक्षात कसं ठेवायचं बघा. सगळ्यात पहिले आधी असं लक्षात ठेवा, 1900च्या मधल्या कोणत्या आहेत आणि 2000च्या मधल्या कोणत्या आहेत. 2000च्या शेवटच्या 2च आहे. कोण, प्रियंका चोप्रा 2000 साली आणि मानुषी चिल्लर 2017. प्रियंका आणि मानुषी, प्रियंका 2000 आणि मानुषी 2017, हे लक्षात राहील. मग सगळ्यात पहिलं रीटा फारिया 1966, ऐश्वर्या राय बच्चन बघा 1994, हे सगळ्यांना माहिती असेल. नंतर डायना हेडन 1997 आणि युक्तामुखी युक्तामुखी 1999. एकदा मी इयर तुम्हाला दाखवते पुन्हा. बघा म्हणजे तुम्हाला इथे नीट दिसेल.
हे बघा, लिस्ट ऑफ इंडियाज मिस वर्ल्ड विनर्स. रीटा फारिया 1966, ऐश्वर्या राय बच्चन 1994, नंतर डायना हेडन 1997, युक्ता मुखी 1999, प्रियंका चोपडा 2000 आणि मानुषी चिल्लर 2017. ठीक आहे, सगळ्यांचे वर्ष माहितीच पाहिजे. आणि मग मिस युनिवर्स किती झाले आहेत हे पण आपल्याला माहिती पाहिजे. तर बघा, मिस युनिवर्स किती झालेले आहेत? 3. सुष्मिता सेन 1994, लारा दत्त 2000 आणि हरनाथ सिंधू 2021. हां, आता लक्षात कसं ठेवणार बघा, मिस युनिवर्स, युनिवर्स मोठा शब्द आहे, युनिवर्स मोठा शब्द आहे, पण झाल्या किती? 3च. आणि मिस वर्ल्ड छोटा शब्द आहे, पण झाल्या किती? 6. असं कोरिलेट करून लक्षात ठेवा. युनिवर्स बघा, सुष्मिता सेन म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन जेव्हा 1994ला झाली तेव्हा सुष्मिता सेन पण, नंतर लारा दत्त आणि 2000ला तिकडे कोण? प्रियंका चोपडा. इकडे लारा दत्त आणि हरनाथ सिंधू 2021. हां, ह्या गोष्टी सोबत सोबत लक्षात ठेवत चला. बघा, पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न, जगातील पहिला लाकडी उपग्रह कोणत्या देशाने बनवला? तर जपानने. नंतर या राज्याने देशातील पहिला खान पर्यटन उपक्रम सुरू केला, तर कोणी? झारखंडने. 2025चा युवा साहित्य पुरस्कार प्रदीप कोकरे यांच्या कोणत्या कादंबरीस प्राप्त झाला? बघा काय म्हणताय, 2025चा युवा साहित्य पुरस्कार प्रदीप कोकरे यांच्या कोणत्या कादंबरीस प्राप्त झाला? तर बघा, खोल खोल दुष्काळ डोळे याच. नंतर काय विचारलं? योग्य विधान ओळखा. आणि अ आणि ब दोन्ही विधानं योग्य आहेत. जयंत नारळीकर यांचं आत्मचरित्र 4 नगरात्रे माझे विश्व आणि मारुती चित्तमपल्ली यांचं कोणतं? तर चकवा चांदण. जयंत नारळीकर यांचं आत्मचरित्र 4 नगरातले माझे विश्व आणि मारुती चित्तमपल्ली यांचं चकवा चांदण. झालं. पुढे बघा, डॅश डॅश ही विधानसभा पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी भारतातील पहिली विधानसभा ठरली. कोणती? तर दिल्ली विधानसभा. पुढचा प्रश्न बघा, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या, आता बघा विचारलं काय आहे, बरोबर विधान कोणतं आहे? तर अ आणि ब दोन्ही विधानं बरोबर आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाने 26 जून 2025 रोजी सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले. सुवर्ण म्हणजे काय? 50 वर्ष पूर्ण, हे लक्षात ठेवत जा. केंद्रीय गृह मंत्रालयाने मंत्रालयाच्या राजभाषा विभागाने 26 जून 2025 रोजी सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले. 26 जून 1975 रोजी या विभागाची स्थापना झाली. हां, दोन्ही विधानं बरोबर आहे. पुढे, डॅश डॅश राज्याने 16 मे 2025 रोजी आपल्या स्थापनेचा 50वा वर्धापन दिन साजरा केला. डॅश डॅश राज्याने 16 मे 2025 रोजी आपल्या स्थापनेचा 50वा वर्धापन दिन साजरा केला. कितवा? कोणत्या राज्याने? सिक्कीमने. हां, म्हणजे इथे पण बघा, इथे म्हणजेच काय? सुवर्ण महोत्सव, हे लक्षात ठेवत जा. सुवर्ण महोत्सव वरती पण आपण काय न्यूज पाहिली? जी 50 वर्ष पूर्ण झालेली. आता जर इथे काय होतं? 75 स्थापना वर्ष होतं. इथे पण अर्थात काय असणार आहे? 1975ला वर्धापन दिन किंवा स्थापना वर्ष होतं सिक्कीमचं. मग ते कितवं राज्य होतं? तर 22वं राज्य होतं. हे पण नीट सोबत लक्षात ठेवत चला. आता तुम्हाला सगळ्यांना हे पण माहिती पाहिजे की सिक्कीम राज्याचं जर 50वा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, तर मग त्याच्याशी रिलेटेड कोणत्या 2 घटना दुरुस्त्या, कोणत्या? सिक्कीम राज्याशी रिलेटेड. ठीक आहे, सिक्कीम राज्याशी रिलेटेड 2 घटना दुरुस्त्या खूप महत्त्वाच्या आहेत. कोणत्या? त्या मी सांगते. बघा, 35वी घटना दुरुस्ती आणि 36वी घटना दुरुस्ती ही कशाशी रिलेटेड आहे? सिक्कीम राज्याशी रिलेटेड. तर द प्रायमरी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट रिलेटेड टू सिक्कीम इज द 36th Amendment Act 1975 which made Sikkim the 22nd full-fledged state of India. Before this, the 35th Amendment Act 1974 had granted Sikkim the status of an associate
state by adding Article 2A and the 10th schedule to the Constitution. तर 35 आणि 36वी घटनादुरुस्ती सिक्कीम राज्याशी रिलेटेड आहे. का घेतलं मी तुमचं हे? कारण त्याचा 50वा वर्धापन दिन किंवा महोत्सव आहे, तर आपल्याला ह्या गोष्टी माहिती पाहिजे. त्याच्यानंतर भारताचे 14वे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव डॅश डॅश रोजी पदाचा राजीनामा दिला. तर कधी दिला? 21 जुलै 2025 रोजी. निवडणूक आयोगाने डॅश डॅश यांची बिहार स्वीप आयकॉन म्हणून नियुक्ती केली. तर कोण आहे ते? नीतू चंद्रा आणि क्रांती प्रकाश झा यांची. पुढे खालीलपैकी योग्य विधान निवडा. तर तीनही विधानं बरोबर आहेत. योग्य विधान विचारलं आहे आणि तीनही विधानं जे आपण वाचणार आहोत ते विधानं योग्य आहेत. बघा, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अध्यक्षांची पहिली राष्ट्रीय परिषद हरियाणातील गुरुग्राममधील मानेसर येथे पार पडली. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोणाची? अध्यक्षांची पहिली. काही जे पहिलं असेल तर ते महत्त्वाचं असतं. पहिली राष्ट्रीय परिषद हरियाणातील गुरुग्राममधील मानेसर येथे पार पडली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पुढे या परिषदेची थीम काय? संविधानिक लोकशाही आणि राष्ट्र उभारणी बळकट करण्यात शहरी स्थानिक संस्थांची भूमिका. संविधानिक लोकशाही आणि राष्ट्र उभारणी बळकट करण्यात शहरी स्थानिक संस्थांची भूमिका. मला अजून एक बोलायचं आहे तुमच्याशी, कारण आहे ना मला असं वाटतं की तुम्ही ना माझी कंडिशन समजून घेत नाही. जेव्हा तुम्हाला माहिती आहे का, मी हे पुस्तकांसाठी परमिशन घेते, नंतर मी स्वतः पैसे देऊन ते पुस्तकं विकत आणते. आणि जेव्हा एखादी सिरीज आपण स्टार्ट करतो, अर्थात मला ते पुस्तकं मनाला भिडलेले असतात, मला आवडतात, त्याच्यानंतर मी परमिशन घेते आणि त्याच्यानंतर मी पुस्तकं विकत आणते. कारण असंही झालं आहे, मी 3-1 हजाराचे पुस्तकं आणले आहे आणि त्यांनी परमिशन दिलेली नाही आहे. ते पुस्तकं पडून आहेत जे मी तुम्हाला दाखवू शकत नाही. पण जेव्हा मी एखादी सिरीज स्टार्ट करते आणि एखादी कमेंट जेव्हा येते की मॅडम ह्या पुस्तकाची यांची सिरीज स्टार्ट करा, आणि जर रेग्युलर ते विद्यार्थी असतील, मला ह्या गोष्टीचं अतिशय वाईट वाटतं की तुम्ही फक्त एकांगी विचार करतात, जे विद्यार्थी दशेत असताना मी कधीच नाही केलेला. मी नेहमी शिक्षकांच्या नजरेतून पण बघितलेलं आहे. पण तुम्ही काय करतायत? तुम्ही एकांगी दृष्टीने माझ्याकडे बघतात, फक्त तुमची बाजू तुम्ही धरतात. तुम्ही हे नाही बघत की मॅडम पण स्वतःचा वेळ देऊन, स्वतःचे पैसे देऊन पुस्तकं आणतात, परमिशन घेतात, आणि दुसरी गोष्ट मला शिकवायला पण कष्ट पडतात. आणि मी शिकवायचं म्हणून आणि एक दुसरी गोष्ट सांगते, शिकवणं, मला जर कोणी म्हणेल ना की मला काय बनायचं होतं, मला खरंच टीचर बनायचं होतं. म्हणजे मी काय बनेल लहानपणी कोणी विचारलं तर मी सांगायचे टीचर. म्हणजे तुम्हाला हे समजतं ना, मला शिकवणं हे माझं पॅशन आहे, मला खूप आवडतं शिकवायला. पण जिथे आपल्या भावनांची पायमल्ली होते ना, तिथे मग डिटॅचमेंट सुरू होते त्या व्यक्तीपासून. जे विद्यार्थी माझे आधीपासून जे माझ्याशी कनेक्टेड आहे, मी एकालाही बघितलेलं नाही. आता तुम्ही तरी मला बघतायत, तुम्ही मला ऐकता आहेत, तुम्हाला माझा स्वभाव कळतो आहे. या कोणत्याच गोष्टी आहे ना मला तुमच्या बाबतीत नाही होत. मी फक्त तुमची एक कमेंट असते, त्याच्यामधून तुमचं माझं जे काही अटॅचमेंट होते एक विद्यार्थी म्हणून, मग माझी प्रत्येकासोबत अटॅचमेंट होते. पण जेव्हा तोच विद्यार्थी जेव्हा फक्त त्याच्याच अँगलने बघतो ना, स्वार्थी लेवलने, मग तिथे माझी अटॅचमेंट त्याच्याशी तुटते. कळलं? आणि एखाद्याची भावना जेव्हा पॉझिटिव्ह भावना जेव्हा एखाद्याची आपल्याबाबत अटॅच होते ना, ही फार मोठी गोष्ट असते, खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. पण जेव्हा तीच व्यक्ती आपल्यापासून डिटॅच होते ना, ही सगळ्यात वाईट गोष्ट असते. त्यामुळे ना शिक्षकांना फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा तुम्ही जे सांगेल तेच योग्य, किंवा तुम्ही ही सिरीज घ्या, ती सिरीज घ्या, आणि तुम्ही जेव्हा त्या शिक्षकांचा विचार नाही करत ना, ते खूप. आणि एक विद्यार्थी दशेतून पण मी गेलेली आहे आणि एक शिक्षक म्हणून पण मी चाललेली आहे. मी बघते आहे ह्या सगळ्या गोष्टी की हे जे क्लासेस चालतात त्यांनाही किती त्रास होतो, किंवा शिक्षकांना पण किती प्रिपरेशन लागतं. आणि हे मी त्याच्यातून चालली म्हणून नाही, मी विद्यार्थी दशेत असतानाच माझी ही मेंटॅलिटी होती की शिक्षक प्रत्येक गोष्ट आपल्याला देणार नाही, त्याला पण त्याची फॅमिली असते, त्याला त्याचा जीव असतो, त्यालाही थकायला होतं, पण तरी तो कोणत्या तरी तळमळीने आपल्यापर्यंत येत असतो. तर मला तुमच्याकडून बाकी कोणतीच अपेक्षा नाही आहे.
पैशांची तर मी कधी केली नाही आणि अजून जन्मात करणार नाही मी तुमच्यापासून. मला फक्त एवढंच आहे, जर मी तुमच्याशी भावनिकरित्या अटॅच आहे ना, तर तुम्ही डिटॅच नका हो तुमच्या वागण्याने. मला एवढंच सांगायचं आहे. मी खूप विद्यार्थी बघते आपल्याच कम्युनिटीतले. तुम्ही एकांगी फक्त स्वतःची बाजू बघतात, मग तुम्हाला काय घेणं देणं नसतं पुढे समोरच्याचं काय चालू आहे काय नाही चालू आहे. जेव्हा तुम्ही हे सोडाल ना, तेव्हा आयुष्यभराचं नातं एक जन्माला येतं. आणि मी ह्या टाईपची आहे व्यक्ती म्हणून. माझ्यासाठी रिलेशन एखादं खूप मायने ठेवतं ह्या गोष्टीला, की फक्त हां याच्याशी काम झालं आणि संपलं. आता माझं कधी शिक्षकांच्या बाबतीतही नव्हतं, ना कधी डॉक्टर म्हणून पेशंटच्या बाबतीत होतं, ना कधी मी कन्सल्टंटच्या अंडर काम केलेलं. मग हां ठीक आहे, यांच्याकडे मला काम करायचं आहे, मी व्यवहाराच्या याच्यातून कधीच नाही. माझं प्रोफेशन आणि मी इतकी प्रामाणिक होती माझ्या प्रोफेशनच्या बाबतीत, डॉक्टर म्हणून पण आणि आता शिक्षक म्हणून पण जेव्हा ॲज अ स्टुडंट म्हणून तुमच्याकडून ते रिपीट येत नाही ना, मग तेव्हापासून 100% तुम्ही ऑफलाईनचे असू द्या किंवा ऑनलाईनचे असू द्या, माझी 100% तुमच्यापासून डिटॅचमेंट होईल. माझी कोणतीही भावना तुमच्या एकाही विद्यार्थ्यासोबत राहणार नाही, जर तो विद्यार्थी तसा वागत नसेल तर, तो फक्त स्वार्थी हेतूने माझ्याशी बोलत असेल तर. मला माहिती आहे आज मी अवांतर बोलती आहे, पण काय माहिती मला ह्या गोष्टी काही काहींच्या वागण्यातून बोलण्यातून जाणवतात, म्हणून मला ह्या गोष्टी बोलाव्या लागतात. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे, जोड्या लावा उच्च न्यायालय नवीन मुख्य न्यायाधीश. पुढचा प्रश्न आहे, जोड्या लावा उच्च न्यायालय नवीन मुख्य न्यायाधीश. बघा, पटनाचे आहे न्यायमूर्ती विपुल मनुबाई पंचोली. लक्षात ठेवा, पटना आणि पंचोली. पटना पंचोली. गुवाहाटी आशुतोष कुमार. त्याच्यानंतर तेलंगणाचे अपरेश कुमार सिंह किंवा सिंग. आता इथे सिंह आहे तर सिंहाला तेलाची मालिश केली असं लक्षात ठेवा. सिंह आपल्याला काहीही करून समजा विचारलात, आपण काय विचार करतो की हे एवढं कोण विचारायला लागलं, पण समजा वन लाईनर विचारायचं झालंच त्यांनी विचारलं, समजा चला गुवाहाटीचे कोण होते, तुम्हाला ॲटलिस्ट एवढं तर लक्षात राहील की अरे पचं पंचोली होतं, पचं नाहीच इथे. तेल कोणाला तरी लावलं होतं, कोणाला लावलं होतं, सिंहाला लावलं होतं, सिंह पण नाही आहे किंवा सिंग नाही आहे. हां, राजस्थान KR श्रीराम. मग अशा पद्धतीने तुम्ही इलिमिनेट होत प्रश्न म्हणजे ऑप्शन इलिमिनेट करत तुम्ही प्रश्नापर्यंत पोहोचतात, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. हां, पटनाचे पंचोली, गुवाहाटीचे आशुतोष कुमार, तेलंगणाचे अपरेश कुमार सिंग, राजस्थानचे कोण न्यायमूर्ती KR श्रीराम. पुढे बघा, संयुक्त राष्ट्र महासभा 2026 हे वर्ष डॅश डॅश वर्ष म्हणून साजरे करणार आहे. तर कोणतं? महिला शेतकऱ्यांचे वर्ष. संयुक्त राष्ट्र महासभा 2026 हे वर्ष काय? तर महिला शेतकऱ्यांचे वर्ष म्हणून साजरे करणार आहे. पुढे बघा, जागतिक भूक निर्देशांक 2024 नुसार जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर 105वा क्रमांक लागतो, पण कोणत्या वर्षानुसार? 2024 नुसार. पुढे बघा, 157वा प्रश्न त्याच्यात विचारलं आहे, बरोबर विधान ओळखा. तर तीनही विधानं बरोबर आहे. हिमनद्यांच्या संवर्धनावरील आंतरराष्ट्रीय परिषद दुशान्बे ताजिकिस्तान येथे पार पडली. हिमनद्यांच्या संवर्धनावरील आंतरराष्ट्रीय परिषद कुठे? दुशान्बे राजस्थान येथे पार पडली. 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय हिमनद्या संवर्धन वर्ष म्हणून साजरे केलं जातं. बरोबर आहे. आणि 21 मार्च हा जागतिक हिमनद्या दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आता याच्याशी रिलेटेड मला तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा आहे. मी फास्ट करणार आहे तो, कारण त्याच्यातलं मला तुम्हाला ते 3 जे वर्ष आहेत ते तुम्हाला 3 नीट दाखवायचे आहे. मला 3 नाही, जे काही वर्ष आहेत ते. 1-2 मिनिट. नमस्कार, एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बघा, हा जो व्हिडिओ आहे मी स्पीडमध्ये घेणार आहे. तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा, ठीक आहे. कारण याच्यात जे काही मी सांगितले ते अतिशय महत्त्वाचं आहे, तर तेवढं फक्त तुम्ही नीट ऐकावं, तुमच्या कानावर पडावं, एवढाच माझा उद्देश आहे. तेवढं समजून घ्या. बघा, सगळं नाही ऐकवते, 1-2-5 मिनिटाचं आहे. बघा, 2025 आंतरराष्ट्रीय हिमनदी संवर्धन वर्ष.
संयुक्त राष्ट्राद्वारे 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय हिमनदी संवर्धन वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे आणि 2025 पासून दरवर्षी 21 मार्च हा दिवस जागतिक हिमनदी दिन वर्ल्ड डे ऑफ ग्लेशियर्स म्हणून साजरा केला जाणार आहे. बघा किती महत्त्वाची माहिती आहे की 2025 हे आंतरराष्ट्रीय हिमनदी संवर्धन वर्ष तर आहे, पण 21 मार्च हा जो दिवस आहे तो काय म्हणून सेलिब्रेट केला जाणार आहे. 21 मार्च हा दिवस तर हिमनदी जागतिक हिमनदी दिन म्हणून तो सेलिब्रेट केला जाणार आहे. कधीपासून तर 2025 पासून. ठीक आहे. तर आता बघा 21 मार्चशी रिलेटेड आता 21 मार्च इथे आला आहे, तर मग 21 मार्चला अजून कोणते दिवस असतात ते आपण बघू, किंवा मग 21, 22 आणि 23 मार्च असे कोणकोणते दिवस येतात ते आपण बघू. बघा मी इथे वजह हे लिहिलेलं आहे. व फॉर जागतिक वन दिन 21 मार्च, ज फॉर जागतिक जल दिन 22 मार्च आणि ह फॉर जागतिक हवामान दिन 23 मार्च. म्हणजे 21, 22, 23 व ज ह असे 21, 22, 23 मार्चचे हे दिवस तुम्ही पाठ करून टाका. ठीक आहे. बरं 21 मार्चलाच अजून कोणकोणते दिवस सेलिब्रेट होतात बघा. आपण बघत होतो जानेवारी महिना. जानेवारी महिन्यातून आपण कुठे वळलो तर मार्च महिन्यात कसं गेलो ते पण लक्षात ठेवा की बघा 2025 आंतरराष्ट्रीय हिमनदी संवर्धन वर्ष आहे. हे ते संयुक्त राष्ट्राद्वारे सेलिब्रेट होणार आहे. ठीक आहे. 2025 पासून दरवर्षी 21 मार्च हा दिवस जागतिक हिमनदी दिन म्हणून सेलिब्रेट होणार आहे. 21 मार्चला मग अजून काय होतं, जागतिक वन दिन पण असतो. मला 22 मार्चला बघितला जलदिन, 23 मार्चला बघितला हवामान दिन. ठीक आहे. त्याच्यावरून मग मला हे आठवलं की 21 मार्च रोजी कोणते कोणते दिवस सेलिब्रेट होता याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवला आहे. बरं हे तुम्हाला जरी दिसत असेल मी लिहिलेलं आहे, पण मी हे तुम्हाला टिप्सच्या स्वरूपात समजावून सांगितलं आहे. एक वनिता आणि कविता नावाच्या मुली असतात आणि त्यांच्याशी रिलेटेड मी स्टोरी तयार करून 21 मार्च त्या 21 वयाच्या असतात, मैत्रिणी असतात, अशा पद्धतीने मी स्टोरी तयार करून हे सगळे दिवस तुमचे लक्षात घेऊन म्हणजे लक्षात कशा पद्धतीने ठेवायचे हे सांगितले आहे. आपण जास्त थोडक्यात बघू. 21 मार्च जागतिक वन दिन, जागतिक कविता दिन, आंतरराष्ट्रीय नवरोज दिन, जागतिक डाऊन सिंड्रोम दिन, वांशिक भेदभाव निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक कठपुतली दिन. ठीक आहे. अशा पद्धतीने हे 6 दिवस 21 मार्च रोजी सेलिब्रेट केले जातात. म्हणूनच म्हटलं की लेक्चर्स खूप सिन्सिअरली फॉलो करत जा आणि कंटाळा नका करत जा. खूपच कंटाळा आला तर स्पीड वाढवून ऐका, पण ऐका. पुढे बघा. हिमनदी ही शतकानुशतके घट्ट झालेल्या बर्फापासून तयार झालेले मोठे मंद गतीने फिरणारे बर्फाचे समूह आहेत. ते जमिनीवर तयार होतात आणि गुरुत्वाकर्षणामुळे हळूहळू खाली सरकतात. ठीक आहे. आता बघा काय दिलेलं आहे इथे, तर 1-2 मिनिट. इथे काय दिलेलं आहे की 2025 हे कोणते कोणते वर्ष म्हणून सेलिब्रेट केलं जातं. हे पण कसे लक्षात ठेवायचे हे मी तुम्हाला सांगते, पण आधी आपण वाचून घेऊ. बघा संयुक्त राष्ट्रांची आंतरराष्ट्रीय वर्षे 2025 आंतरराष्ट्रीय क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष, इंटरनॅशनल इयर ऑफ क्वांटम सायन्स अँड टेक्नॉलॉजी. ठीक आहे. पुढे बघा आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष, इंटरनॅशनल इयर ऑफ कोऑपरेटिव्ह, आंतरराष्ट्रीय हिमनदी संवर्धन वर्ष, इंटरनॅशनल इयर ऑफ ग्लेशियर्स प्रिव्हेन्शन, आंतरराष्ट्रीय शांतता आणि विश्वास वर्ष, इंटरनॅशनल इयर ऑफ पीस अँड ट्रस्ट. तर बघा मला काय सांगायचं होतं तुम्हाला की संयुक्त राष्ट्राची आंतरराष्ट्रीय जी वर्ष आहेत ती कशा पद्धतीने पाठ करतात. आपल्याला हे तर कळलं आहे की हिमनदी संवर्धन वर्ष आहे ज्याच्यासाठी आपण हे सगळं बघितलं. तर मग एक लक्षात ठेवा, आता हिम वरून आपण हिमानी एक मुलगी कन्सिडर करू. हिमानी वरून हिम लक्षात ठेवायचं तुम्हाला. हिमानी नावाची मुलगी आहे जी कशी आहे, स्वभावाने एकदम शांत आहे. तिचं नेचर पण कोऑपरेटिव्ह आहे, म्हणजे लोकांना मदत करण्याची तिची इच्छा आहे. आणि तिचं शिक्षण कशात झालंय तर क्वांटम सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये तिचं एज्युकेशन झालंय. ठीक आहे. तर मग बघा आणि तिचं वय किती आहे, 25 आहे. तिचं वय आहे 25 आणि वाटल्यास आता एवढंही लक्षात ठेवा की तिचा जन्म 21 मार्चला झाला आहे. ठीक आहे. मग आता ह्या गोष्टीवरून काय कळतं की हिमानी नावाची जी मुलगी आहे त्याच्यावरून हिमानीवरून काय लक्षात ठेवलं, हिमनदी वर्ष 25 वर्षाची असं लक्षात ठेवायला सांगितलं. मग 2025 काय आंतरराष्ट्रीय हिमनदी संवर्धन वर्ष, इंटरनॅशनल इयर ऑफ ग्लेशियर्स प्रिझर्वेशन. मी काय सांगितलं असं कन्सिडर करा ती 21 वर्षाची आहे, 21 वर्षाची नाही 25 वर्षाची आहे आणि 21 मार्चला तिचा जन्म झालाय. मग 21 मार्च काय जागतिक हिमनदी दिन, वर्ल्ड डे ऑफ ग्लेशियर्स हे झालं. मग तिचा स्वभाव कसा आहे, शांत आहे ती एकदम. आंतरराष्ट्रीय शांतता आणि विश्वास वर्ष, इंटरनॅशनल इयर ऑफ पीस अँड ट्रस्ट राहील लक्षात. त्याच्यानंतर हे 2025 शी संबंधित आहे सगळे. ठीक आहे. त्याच्यानंतर तिचं नेचर कसं आहे, सहकार्य किंवा मग सहकार. आता हेल्पिंग नेचर आणि कोऑपरेटिव्ह नेचर वेगवेगळे कन्सेप्ट आहे, पण तुम्ही म्हणा कोऑपरेट करते ती बऱ्याच जणांना, असं तिचं नेचर आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष लक्षात ठेवा. आणि शिक्षण तिचं काय क्वांटम सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये झालंय. मग त्याच्यातून काय लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष. ठीक आहे. एवढं राहील लक्षात तुमच्या. एवढं आता आपलं पाठ झालं. आता बघा 2024 काय लक्षात ठेवणार, उंट प्रजातीसाठीचे आंतरराष्ट्रीय वर्ष, इंटरनॅशनल इयर ऑफ कॅमेलिड्स. पुढे बघा 2024 नौदल नागरी वर्ष. भारतीय नौदलाने त्यांच्या नागरी कर्मचाऱ्यांच्या योगदानासाठी दखल घेण्यासाठी 2024 हे वर्ष नौदल नागरी वर्ष, इयर ऑफ नेव्हल सिव्हिलियन्स म्हणून साजरे केले. 2024च्या वर्षभरात मानव संसाधन व्यवस्थापन. ठीक आहे. मला फक्त तुम्हाला हिमनदी संवर्धन वर्ष आलं होतं त्या अनुषंगानेच तुम्हाला तो व्हिडिओ दाखवायचा होता, पुढचं नव्हतं दाखवायचं. ठीक आहे. तर बघा आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया. जे काही 2025मध्ये जे काही आंतरराष्ट्रीय वर्ष युनायटेड नेशन्सने सेलिब्रेट केले होते किंवा करणार आहे ते मला तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवायचे होते. कारण मी जर तुम्हाला म्हटलं तिथे जाऊन बघा तर तुम्ही अर्थातच बघणार नाही, तुम्हाला त्याचं गांभीर्य कळणार नाही. त्याच्यासाठी
मलाच गरज आहे ना तुम्हाला समजावून सांगण्याची, मग त्यामुळे मलाच तुम्हाला दाखवावं लागतं. मी जर तुम्हाला सांगितलं इकडे जाऊन बघा तर तुम्ही 100% नाही बघणार. त्यामुळे मी ह्या पद्धतीने तुमच्यावर बिंबवते की बघा हे सगळं इथे महत्त्वाचं आहे, तुम्ही बघणं फॉलो करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न. महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन डॅश डॅशच्या कालावधीत मुंबईतील विधान भवन येथे पार पडले. तर कुठे, किती तारखेदरम्यान? 30 जून 2025 ते 18 जुलै 2025. ठीक आहे, पुढे बघा. पुढचा प्रश्न खूप अतिशय महत्त्वाचा आहे. काय विचारलं आहे? बरोबर विधानं ओळखा आणि 4ही विधानं बरोबर आहे. इस्रोद्वारे नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेकल विकसित करण्यात येणार आहे. भारताच्या या 7व्या रॉकेटचे नामकरण सूर्य असे करण्यात आलेले आहे. अवकाश क्षेत्रातील 2047चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी इस्रोद्वारे नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेकल विकसित करण्यात येत आहे. देशाच्या सध्याच्या सर्वात शक्तिशाली रॉकेटपेक्षा दुप्पट वजन वाहून नेण्याची क्षमता असेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न. राष्ट्रीय खाद्यतेल मिशन तेलबिया अभियान, हां बघा काय म्हटलं आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये केंद्रीय, बघा प्रश्न बरोबर विधानं कोणतं आहे तर तिन्ही विधानं बरोबर आहेत. ऑक्टोबर 2024 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. मोहीम उद्दिष्ट 7 वर्षात भारताला तेलबिया उत्पादनात काय स्वयंपूर्ण करणे आणि कालावधी 2024-25 ते 2030-31. ठीक आहे, आता बघा पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र राज्य महिला धोरण योग्य जोड्या जुळवा. तर बघा महिला धोरणाची ही वर्ष दिलेली आहेत आणि तत्कालीन मुख्यमंत्री दिलेले आहेत. तर 1994चं जे आहे तेव्हा कोण होते मुख्यमंत्री? शरद पवार. नंतर 2001ला कोण होते? विलासराव देशमुख. 2014ला कोण होते? पृथ्वीराज चव्हाण. आणि 2024ला कोण होते? एकनाथ शिंदे. सोप्पं आहे, एकदा फक्त नीट थोडं शांत चित्ताने विचार करून मग लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बघा 2014 कोण? पृथ्वीराज चव्हाण. 2024 कोण? एकनाथ शिंदे. 2001 कोण? विलासराव देशमुख. आणि 1994 शरद पवार. हां, पुढे बघा. प्रश्न काय आहे? योग्य विधानं ओळखायची आहे आणि याच्यातलं फक्त काय? अविधानच बरोबर आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळे याने कांस्य पदक जिंकले. अगदी बरोबर आहे. मी सांगितलं होतं कुसळेचा क आणि कांस्य पदकाचा क. पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या सचिन खिल्लारी याने कांस्य पदक जिंकले. तर हे चुकीचं आहे. कांस्य पदक नाही तर त्यांनी रौप्य पदक जिंकले. मी हे पण सांगितलं होतं की र फॉर रौप्य असं लक्षात ठेवा. क फॉर इथे कांस्य आणि इथे खिल्लारी र फॉर रौप्य. ठीक आहे, पुढे बघा. जानेवारी 2025 मध्ये कप्पड बीच आणि चाल बीचला ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाली. ही ठिकाणे कोणत्या राज्यात आहे? तर अर्थात केरळ राज्यात आहे. तर याच्या रिलेटेड एक शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला दाखवून देते. नमस्कार, आज आपण ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन किंवा ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र हे नेमकं कोणत्या राज्यांना मिळालेले आहेत, कोणत्या राज्यातील बीचेसला मिळालेले आहेत हे बघणार आहोत. जानेवारी 2025 मधली न्यूज आहे. तर केरळ राज्यातील 2 बीचेसला कप्पड आणि चाल या 2 बीचेसला ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन मिळालेलं आहे. मग असे कोणते राज्य आहेत की ज्यांना ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन मिळालेलं नाहीये? तर त्याच्यात एक राज्य आहे आपलं महाराष्ट्र, त्याच्यानंतर गोवा आणि त्याच्यानंतर पश्चिम बंगाल. हे 3 राज्य असे आहेत की ज्यांना ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन अजिबातही मिळालेलं नाहीये. ठीक आहे, हे 3 राज्य नीट लक्षात ठेवा. नंतर ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन हे देणारी संस्था कोणती? तर FEE म्हणजे द फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन, जिची स्थापना 1981 मध्ये झालेली आहे. हेडक्वार्टर कुठे आहे? डेन्मार्क, कोपनहेगन येथे. आता आपण सिक्वेन्सने म्हणजे पश्चिमेपासून जे राज्य घेऊ ते पूर्वेपर्यंत आपण राज्यांना कोणत्या कोणत्या ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन मिळालं आहे आणि ते बीचेसची नावं बघून घेऊ, कारण जोड्या लावा याच्यात ते विचारू शकतात. तर पहिलं राज्य आहे गुजरात, जिथे आहे शिवराजपूर. दीवमध्ये आहे घोगला. महाराष्ट्र गोव्यामध्ये एकही नाही आहे. कर्नाटकमध्ये आहे 2. कोणते कोणते? तर कासारगोड आणि पादुबिद्री. त्याच्यानंतर त्याच्या खाली कोणतं राज्य येतं? केरळ, जे रिसेंटमध्ये मिळालं आहे कप्पड आणि चाल. त्याच्यानंतर तमिळनाडूमध्ये एक येतं, कोणतं? तर कोवलम. नंतर पुद्दुचेरीमध्ये येतं इडन. नंतर आंध्र प्रदेशमध्ये येतं ऋषिकोंडा. मग ओडिशामध्ये येतं गोल्डन बीच. पश्चिम बंगालमध्ये नाहीये. मग राहतात कोणते 2? तर आपले बेट. अंदमान निकोबारमध्ये कोणतं येईल? राधानगर. आणि
जे लक्षद्वीप बेटा आहे तिथे कोणते येतात, तर तिथे 2 येतात. एक थुंडी, मिनिकॉय थंडी किंवा मिनिकॉय थुंडी, आणि एक येतं कदमत. अशा पद्धतीने 13 ठिकाणांना, 13 बीचेसला भारतातील ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळालं आहे. धन्यवाद. नमस्कार. आज आपण ब्ल्यू फ्लॅग ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. डॅश डॅशद्वारे यशोदा AI अभियान सुरू करण्यात आले तर राष्ट्रीय महिला आयोगाद्वारे. ठीक आहे, यशोदा AI अभियान. पुढचा प्रश्न बघा. 23 बरोबर विधानं ओळखायला सांगितली आहे आणि 3ही विधानं बरोबर आहेत. 23 ऑगस्ट 2024 रोजी पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केला. 2024च्या अंतराळ दिनाची थीम चंद्राला स्पर्श करताना जीवनाला स्पर्श करणे, भारताची अंतराळ गाथा. चांद्रयान 3 मोहिमेच्या यशाचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने 23 ऑगस्ट हा दिवस अधिकृतपणे राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून घोषित केला. 3ही विधानं बरोबर आहे. पण पहिला कधी साजरा करण्यात आला? 23 ऑगस्ट 2024 रोजी. हे नीट लक्षात ठेवा. पुढे बघा, हे खूप महत्त्वाचे आहे. युक्रेनने रशियावर बघा 1 जून 2025 रोजी हल्ला केला. त्यासाठी कोणते ऑपरेशन राबविले? तर ऑपरेशन स्पायडर वेब. काय? तर युक्रेनने रशियावर 1 जून 2025 रोजी हल्ला केला. त्यासाठी कोणतं ऑपरेशन राबवलं आहे? तर ऑपरेशन स्पायडर वेब. तर त्या अनुषंगाने आपण जे काही ऑपरेशन दिलेले आहेत ते सगळे ऑपरेशन आपण बघून घेऊया. ऑप्शनमधले सगळे ऑपरेशन इथे आहे बघा. 1-2 मिनिट फक्त. बघा, ऑपरेशन मेडमॅक्स. ऑपरेशन मेडमॅक्स काय आहे? बेकायदेशीर औषध व्यापार थांबवण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने राबवलेले ऑपरेशन. बेकायदेशीर औषध व्यापार थांबवण्यासाठी. ठीक आहे, पुढे बघा. NCB ने आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी राबवलेले ऑपरेशन MELON मिलॉन. नंतर गंभीर गुन्ह्यांमध्ये जलद न्याय मिळवून देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने राबवलेले ऑपरेशन कन्व्हिक्शन. कशासाठी? गंभीर गुन्ह्यांमध्ये जलद न्याय मिळवून देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने राबवलेलं ऑपरेशन कोणतं आहे? ऑपरेशन कन्व्हिक्शन. पुढे बघा. उत्तराखंड सरकारने बनावट साधू विरोधात राबविलेले ऑपरेशन. उत्तराखंड सरकारने बनावट काय? साधू विरोधात राबवलेले ऑपरेशन कालनेमी. बेकायदेशीर चिनी फटाके जप्त करण्यासाठी ऑपरेशन फायर ट्रेल. अमरनाथ यात्रा सुरक्षिततेसाठी ऑपरेशन शिवा. 18 वर्षाखालील बेपत्ता हरवलेल्या मुलामुलींना शोधणे, ऑपरेशन मुस्कान, जे केंद्र सरकारचं आहे. 18 वर्षाखालील बेपत्ता हरवलेल्या मुलामुलींना शोधणे, ऑपरेशन शोध, महाराष्ट्र सरकार. रस्त्यावरच्या मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी पंजाब सरकारने राबवलेले ऑपरेशन. कोणी? पंजाब सरकारने रस्त्यावरच्या मुलांना कुठे? शाळेत दाखल करण्यासाठी ऑपरेशन जीवन ज्योत 2. गोदावरी नदी अवैध रेती उपसणाऱ्यांवर छापा, नांदेड पोलीस कारवाई. तो कोण? ऑपरेशन फ्लश आउट. पहलगाम हल्ल्यात नागरिकांचा बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन महादेव. आणि घुसखोरी थांबवण्यासाठी राबवलेलं ऑपरेशन शिवशक्ती. ठीक आहे, बघा, हे एवढं घेऊन मी पुढे जाऊ शकले असती, पण मी तसं केलेलं नाही आहे. आता माहिती आहे, मी अवांतर बोलून खरंच खूप थकलेले. मी व्हिडिओमध्ये बंद करण्याची माझी इच्छा झाली होती, पण मला जेवढं टार्गेट करायचं तेवढं मी 100% करणार आहे. आणि मी शिकवण्यात कॉम्प्रोमाइज आत्ताही नाही केलं आहे आणि मी कधी जन्मात करणार पण नाही. मी अजूनही तुमचे सगळे ऑपरेशन घेतले. का घेतले? कारण ही माझी शिकवण्याची पद्धत आहे आणि ते मी माझ्या कामाशी प्रामाणिक राहिले तरच मला चांगलं वाटतं. तर मला हेच सांगायचं आहे. मी आता पण ते जे मी डिजिटल व्हिडिओ केला त्याच्यातही मी काय केलं, एक विचारलेलं की शक्तीस्थळ हे समाधीस्थळ कोणाचं आहे? तर इंदिरा गांधींचं आहे. मग मी काय केलं, 20-25 समाधीस्थळं सगळे तुमचे ट्रिक्सच्या स्वरूपात पाठ करून घेतले. तर मग ह्या पद्धतीने मी सगळे व्हिडिओ घेत असते. तर मला तुमच्याकडून अपेक्षा फक्त एवढीच आहे की तुम्ही नीट वागावं आणि व्यवस्थित तुम्ही जी मागणी करता जर ती मी फुलफिल करत असेल तर तुमचाही रिस्पॉन्स तसा असावा, एवढीच माझी मागणी आहे. ठीक आहे, वळूया पुढच्या लेक्चरकडे. बघा,
पुढचा प्रश्न आहे, जय माता हा युद्ध सराव कोणत्या 2 देशांदरम्यान पार पडला? तर भारत जपान. देशातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे? केरळमध्ये. एथनोलॉगच्या 2025च्या संशोधनानुसार जगात सर्वाधिक भाषा कोणती बोलली जाते? तर इंग्रजी. ठीक आहे. पुढे, टेस्टेड हे पुस्तक कोणी लिहिले? तर पॅट कमिन्स. टेस्टेड हे पुस्तक कोणी लिहिले? पॅट कमिन्स. पूर्ण नाव काय आहे पुस्तकाचं? टेस्टेड द रिमार्केबल पॉवर ऑफ रिझॉल्व. हां, आणि कोण आहे? पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आहे, हे पण लक्षात ठेवा. 23व्या विधी आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत? तर दिनेश माहेश्वरी. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ल यांना जाहीर झाला, ते कोणत्या राज्यातील आहे? बघा, 59वा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ल, तर ते कोणत्या राज्यातील आहे? छत्तीसगडमधील आहे. ठीक आहे. एकशे 80 पर्यंत आपल्याला प्रश्न कंप्लीट करून घ्यायचे आहेत. 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम सुतार यांना प्राप्त झाला, ते मूळचे कोणत्या जिल्ह्यातील आहे? धुळे जिल्ह्यातील आहे. हां, याच्यातही राम सुतार, हां ठीक आहे, राम सुतार यांच्याविषयी एक व्हिडिओ आहे, तो पण आपण बघून घेऊ. म्हणजे आपलं बरं, हां, आपण जे ऑपरेशन्स बघितले, तर ते ऑपरेशन्सशी रिलेटेड पूर्वीचे काही ऑपरेशन्स पण विचारले जातात, तर ते व्हिडिओ माझे तुमचे दाखवायचे राहिले, ते एक व्हिडिओ बघून घ्या. नमस्कार. आज आपण ऑपरेशन समुद्र सेतू आणि वंदे भारत मिशन बघणार आहोत. दोघांमध्ये सिमिलरिटी ही की दोन्ही ऑपरेशन कोविड-19च्या काळात भारतीयांना परदेशातून मायदेशी आणण्यासाठी राबवण्यात आले होते. आणि बेसिक डिफरन्स असा की ऑपरेशन समुद्र सेतूमध्ये जलमार्गाद्वारे आणि वंदे भारत मिशनमध्ये हवाई मार्गाद्वारे भारतीयांना परत आणण्यात आले. धन्यवाद. ठीक आहे. हा पुढचं एक ऑपरेशन आहे आणि राज्यसेवेला सुद्धा याच्यावर आता प्रश्न आलेला होता. नमस्कार. आज आपण ऑपरेशन अजय नेमकं काय आहे आणि ते कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं हे बघणार आहोत. तर इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना ऑक्टोबर 2023 मध्ये भारतात परत आणण्यासाठी भारत सरकारने हे राबवलेलं एक ऑपरेशन आहे. तर हे कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं? तर अजयवरून अजय देवगण आणि इस्रायलचं ईशा करायचं, इस्रायलचं ईशा करून ईशा देओल लक्षात ठेवायचं. अजय देवगण आणि ईशा देओल यांचा एक एकत्र चित्रपट आहे असं लक्षात करून ऑपरेशन अजय हे इस्रायलमध्ये राबवलं आहे, हे आपण अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकतो भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी. धन्यवाद. ठीक आहे. आणि अजून एक आहे ऑपरेशन दोस्त, जे राज्यसेवेला जोड्या लावाच्या स्वरूपात विचारण्यात आलेलं होतं. नमस्कार. आज आपण ऑपरेशन दोस्त नेमकं काय आहे आणि ते कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं हे बघणार आहोत. तर फेब्रुवारी 2023 मध्ये सिरियामध्ये जो भूकंप झाला होता, सिरिया आणि तुर्कीमध्ये जो भूकंप झाला होता, तर त्या भूकंपानंतर सिरिया आणि तुर्कीला मदत करण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन दोस्त ही एक शोध आणि बचाव मोहीम राबवली होती. तर हे लक्षात कशा पद्धतीने ठेवायचं? तर दोस्त या शब्दात जे शेवटचं जोडाक्षर आहे स्त, तर हे कशापासून बनलं आहे? स आणि त. मग हीच आपली आज ट्रिक आहे. स आणि त. स फॉर सिरिया आणि त फॉर तुर्की. अशा पद्धतीने ऑपरेशन दोस्त आपण सहजगता लक्षात ठेवू शकतो. धन्यवाद. ठीक आहे. तर मला तुम्हाला हे दाखवायचं होतं. बाकी पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा, जुलै 2025 मध्ये राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची राज्यसभेवर निवड करण्यात आली नाही विचारतायत. ठीक आहे. तर दरीपल्ली रामय्या यांची निवड करण्यात आली नाही, हे निधन वार्तामध्ये आपल्याला बघायचं आहे. तर कोणाची निवड करण्यात आली? उज्ज्वल निकम, मीनाक्षी जैन आणि हर्षवर्धन शृंखला. आणि याच्या व्यतिरिक्त अजून एका व्यक्तीची निवड करण्यात आली, आपण ते तर बघूया, पण सोबत दरीपल्ली रामय्या यांच्याविषयी पण बघून घेऊ. नमस्कार. आपण एप्रिल 2025 मधील निधन वार्ता बघत आहोत. तर बघा, दरीपल्ली रामय्या हे मेन कशासाठी ओळखले जातात? तर बघा, ट्री मॅन ऑफ इंडिया. आता लक्षात कसं ठेवणार? बघा, दरीपल्ली रामय्या, त्यांच्या नावात काय आहे शब्द? दरीमध्ये काय असतात? झाडं झुडपं असतात. झाडं झुडपं कुठे असतात? दरीमध्ये असतात. त्यावरून तुम्ही काय लक्षात ठेवणार? ट्री मॅन ऑफ इंडिया. एकदा बघून घ्या. हे आहे
दरीपल्ली रामय्या. लक्षात ठेवत जा, म्हणजे इमेजेस पण बघत जा आणि व्यक्ती ओळखण्याची सवय ठेवत जा. तर बघा, त्यांना ट्री मॅन ऑफ इंडिया म्हणतात. ते मूळचे तेलंगणातील आहेत. या व्यतिरिक्त अजून एक महत्वाची गोष्ट की त्यांना 2 नावाने ओळखलं जातात. ते नावं मी इथे लिहिलेले आहेत बघा. चेतला रामय्या आणि वनजीवी रामय्या. हे 2 नावं पण लक्षात ठेवा. दरीपल्ली रामय्या, चेतला रामय्या, वनजीवी रामय्या. ठीक आहे, बाकीचं आता आपण वाचून घेऊया. तर बघा, त्यांचं निधन झालं आहे 12 एप्रिल 2025 रोजी. यापूर्वी आपण कोण बघितलं होतं, तर कुमुदिनी लखिया. त्यांचं निधन पण बघा 12 एप्रिल 2025 रोजीच झालेलं आहे, वयाच्या 95व्या वर्षी. आणि दरीपल्ली रामय्या यांचं निधन पण 12 एप्रिल 2025 रोजी झालेलं आहे. तेलंगणातील ते आहेत. त्यानंतर ट्री मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळख आहे त्यांची. सामाजिक वनीकरण उपक्रमासाठी ओळख. त्यांनी 1 कोटीहून अधिक झाडे लावली. 1995 मध्ये त्यांना सेवा पुरस्कार मिळाला आहे. 2005 मध्ये वनमित्र पुरस्कार, 2015 मध्ये राष्ट्रीय नवकल्पना पुरस्कार आणि 2017 मध्ये त्यांना पद्मश्री प्राप्त आहे. दरीपल्ली रामय्या ट्री मॅन ऑफ इंडिया म्हणून त्यांची ओळख आहे, तेलंगणातील आहे. आणि त्यांची इतर 2 नावं चेतला रामय्या किंवा वनजीवी रामय्या म्हणूनही ते ओळखले जातात. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. धन्यवाद. ठीक आहे, तर आपण हे जे आहे, हा जो पॉईंट आहे राष्ट्रपती नियुक्त खासदार, या पॉईंटविषयी थोडक्यात बघून घेऊ. ठीक आहे, आता आपला व्हिडिओ संपतच आलेला आहे. तर बघा, राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेवरील खासदार. तर ते 4 कोण आहेत ते आपण बघून घेणार आहोत. जुलै 2025 मध्ये राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभेवरील 4 खासदार पुढीलप्रमाणे: उज्ज्वल निकम जे वकील आहेत आणि महाराष्ट्राचे आहेत, मीनाक्षी जैन इतिहासकार आहेत दिल्लीच्या, सी सदानंद मास्टर सामाजिक कार्य केरळचे आहेत आणि हर्षवर्धन श्रृंगला माजी परराष्ट्र सचिव पश्चिम बंगाल. भारतीय संविधानाच्या कलम 83 अंतर्गत राष्ट्रपतींना राज्यसभेत 12 सदस्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार आहे. हे सदस्य कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा यांसारख्या क्षेत्रात विशेष योगदानासाठी निवडले जातात. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. नुकतेच चर्चेत असलेल्या निमिषा प्रिया यांना डॅश डॅश या देशात फाशीची शिक्षा देण्यात आली, ती नंतर रद्द करण्यात आली. तर येमेन या देशात. ठीक आहे, तर त्यांच्याविषयी पण आपण थोडक्यात बघून घेऊ, म्हणजे आपला 1 पॉईंट कव्हर होऊन जाईल. त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला काहीही विचारलं तर तुम्हाला त्याचं उत्तर सोडवता येईल. बघा, निमिषा प्रिया. येमेनची राजधानी सना येथील तुरुंगात असलेल्या निमिषा प्रिया हिला 16 जुलै 2025 रोजी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात येणार होती, परंतु या शिक्षेला स्थगिती देण्यात आली. भारत सरकार निमिषाचे प्राण वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहे. निमिषाला वाचवण्यासाठी सेव्ह निमिषा प्रिया इंटरनॅशनल ॲक्शन काउन्सिलची स्थापना करण्यात आली. निमिषा प्रिया यांनी कथितरित्या मारलेल्या येमेनी नागरिकाच्या कुटुंबाला ब्लड मनी रक्तपेशीची रक्कम म्हणून 8.6 कोटी रुपये देऊ केले आहेत. केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील 38 वर्षीय परिचारिका निमिषा प्रिया हिला 2017 मध्ये तिच्या येमेनी व्यावसायिक भागीदार तलाल अब्दो मेहदी याची हत्या केल्याबद्दल 2022 मध्ये दोषी ठरवण्यात आले. ठीक आहे, पुढे. सिंदूर उड्डाणपुलाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले, तर देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते. तर आपण त्याच्याविषयी पण बघून घेऊ, म्हणजे तो पूल आपला होऊन जाईल. बघा, सिंदूर उड्डाण पूल लोकार्पण, त्याचं पूर्वीचं नाव काय होतं, कोणाच्या नावावर होतं, नाव का बदललं, हे सगळे आपल्याला याच्यात कळणार आहे. बघा, 10 जुलै लोकार्पण 10 जुलै 2025 कोणाच्या हस्ते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या. दक्षिण मुंबईतील कर्नाक पूल आता सिंदूर नावाने ओळखला जाणार आहे. कुठला? दक्षिण मुंबईतील. हा पूल मस्जिद बंदर बसस्थानकाजवळ असून तो पूर्व पश्चिम मुंबईला जोडतो. एकूण लांबी 328 मीटर. 154 वर्षे जुना कर्नाक पूल धोकादायक झाल्यामुळे ऑगस्ट 2022 मध्ये पाडण्यात आला होता. ब्रिटिशांनी CSMT ते मस्जिद बंदर स्थानकादरम्यान कर्नाक उड्डाण पुलाची निर्मिती 1868 साली केली होती. तत्कालीन बॉम्बेचे गव्हर्नर जेम्स रिवेट कर्नाक यांच्या नावावरून या पुलाला कर्नाक पूल असे नाव देण्यात आले होते. ठीक आहे, पुढे. जगातील पहिला
पहिली AI सौंदर्य स्पर्धा, बघा पहिली म्हटलंय, AI सौंदर्य स्पर्धा कुठे होणार आहे? भारतात. खेलो इंडिया यूथ गेम्स 2025मध्ये महाराष्ट्र राज्याने एकूण किती पदके जिंकली? तर 158 पदके जिंकली. पुढे बघा, धनधान्य कृषी योजना देशभरातील किती जिल्ह्यात राबवली जाणार आहे? तर एकूण 100 जिल्ह्यात. ती पण आपण बघून घेऊ. बघा, धनधान्य कृषी योजना, तर केंद्रीय मंत्रिमंडळ मंजुरी कधी? 16 जुलै 2025. केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या 36 योजनांचा समन्वय असलेली धनधान्य कृषी योजना देशभरातील 100 जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार आहे. बघा काय म्हटलंय आधी, तर केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी 16 जुलै 2025 आणि किती योजनांचा समन्वय? 36 योजनांचा. आणि किती जिल्ह्यांमध्ये? 100 जिल्ह्यांमध्ये. ही योजना नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रमावर आधारित असून कृषी आणि पूरक संलग्न क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारी पहिलीच योजना आहे. यात प्रत्येक राज्यातील किमान एक जिल्ह्याचा समावेश असणार आहे. धनधान्य कृषी योजनेला 6 वर्षांच्या कालावधीसाठी मंजुरी मिळाली. सुरुवात 2025-26, खर्च 24,000 कोटी दरवर्षी. योजना उद्दिष्ट बघा काय आहे? कृषी उत्पादकतेत वाढ करणे, पीक वैविध्य आणणे, शाश्वत कृषी पद्धतीचा वापर करणे, सिंचन सुधारणे, पंचायत आणि ब्लॉक पातळीवर काढणीनंतर साठवण क्षमतेत वाढ, दीर्घकालीन आणि अल्पमुदतीची कर्जे सहजपणे उपलब्ध करणे. ठीक आहे, तर बघा पुढचा प्रश्न. नुकतेच अहिल्याबाई होळकर यांचे कितवे जयंती वर्ष साजरे करण्यात आले? तर त्रिशताब्दी वर्ष. ठीक आहे, त्रिशताब्दी वर्ष. तर आज आपण 180 पर्यंत हे प्रश्न बघितलेले आहेत. याच्या पुढेही मी घेणार होती, पण बघा युनेस्कोचे पूर्ण प्रश्न आता कुठपर्यंत? तर 200 पर्यंत पूर्ण प्रश्न जे आहेत ते युनेस्को या टॉपिकवर आहे. तर मी पुढचा व्हिडिओ काय करणार आहे, सरांच्या पुस्तकात खूप सुंदर पद्धतीने युनेस्को विषयी खूप छान माहिती दिलेली आहे. तर ती माहिती आणि प्लस युनेस्कोवरचे हे 20 प्रश्न, म्हणजे तो व्हिडिओ पण मोठा व्हिडिओ होणार आहे. म्हणजे आता सध्या तरी माझ्या डोक्यात असं प्लॅनिंग आहे, पुढे बदललं तर मी काय सांगू शकत नाही. तर अशा पद्धतीने तो व्हिडिओ मी करणार आहे, ज्याच्यात मी युनेस्को हा टॉपिक पूर्ण तुमचं कंप्लीट करून घेईल आणि प्लस हे 20 प्रश्न आपण त्याच्यावरचे घेणार आहोत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण ही 600 चालू सराव प्रश्नांची आवृत्ती काही दिवसात काही पार्ट्समध्ये नक्कीच कंप्लीट करून घेऊ. धन्यवाद.